स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। सकाळचे वाजले होते 4। अगोदर उठली आणि किचन क्लीन करायला भांडे राहिले होते रात्रीचं, कारण थोडंसं मन नाराज होतं। ताईचा कॉल आला होता ऑपरेशन झालं म्हणून। 2-3 दिवसा अगोदर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, ताई आणि जिजाजी आले होते। त्यांना ब्लॉकेज निघाले होते, त्यामुळे त्यांचं ऑपरेशन होते। पण ते बाबांना आम्ही सांगू सुद्धा शकलो नाही, कारण बाबाची तब्येत बरोबर नसते आणि आपल्यामुळे त्यांची तब्येत बेकार होईल आणि ते पण आम्हालाच बघावं लागेल। आणि त्यांची तब्येत बेकार झाली आणि ते जास्त विचार करते, त्यामुळे त्यांनासुद्धा आम्ही सांगू शकलो नाही। माझी पण जायची इच्छा होती, पण बाबांमुळे आम्ही जाऊ शकत नव्हती। त्यांच्यासाठी आज साराचे पप्पा जाणार होते डबा घेऊनसुद्धा आणि त्यांना पाहायलासुद्धा। आणि माझी ताई कशी आहे, लवकर भीते, तिचं मन जरा हळवं आहे आणि त्यामुळे तिलासुद्धा कॉलवरच तिला सांगावं लागतं की भिऊ नको, सगळं ठीक होईल म्हणून। आणि आता आजकालच्या जमान्यात बायांनासुद्धा थोडं स्ट्रॉंग होणं आवश्यक आहे। तर आपणच स्ट्रॉंग नसेल तर घराच्याकडे मुलं बाळ आहे तर कसं लक्ष देईल? तिला सगळं सांगावं लागते। ती जरी मोठी आहे पण मला सांगावं लागतं। तिनं हा जो दवाखाना आहे, म्हणजे आयुष्यात तिनं पहिल्यांदाच दवाखाना तिनं बघितला। कसं काय तर माझ्या आयुष्यात बरेच वेळा मी दवाखाना पाहिला। माझ्या सासूच्या वेळेस झालं, त्यानंतर माझ्या आईच्या वेळेस, माझ्या बाबांच्या वेळेससुद्धा आणि मिस्टरांच्या वेळेससुद्धा आणि तिच्या वेळेससुद्धा, डिलिव्हरीच्या वेळेस मी दवाखान्याची, मला असं म्हणणं, सवय झाली आणि थोडं मला तरी धीर आहे, पण तिला त्या गोष्टीचं हे नाही आहे। इथे पहा, त्यांनी माझी आंघोळ वगैरे झाली होती आणि स्वामिनी उठली तर मिस्टरांनी चहा बनवला आणि त्यांनी चहा बनवला, ते एवढं अद्रक टाकलं की ते थोडासा तिखटसारखं, जास्त अद्रक टाकलं तर ते तिखटसारखाच लागत होता। त्यांना म्हटलंसुद्धा की चहा कसा लागत आहे, असा तिखट लागत आहे। पण ते म्हणत होते, मुलगी तर प्यायला तयार नव्हती आणि त्यांनी म्हटलं मुलीला म्हणे की पिऊन टाक म्हणे, गळा चांगला होतो म्हणे, साफ होतं म्हणे। आणि तो चहा आम्ही घेऊनच घेतला आणि त्यानंतर स्वामिनी उठली होती आणि ती सोबतच होती। पूजा करताना सकाळी तरी पूजा 6:30लाच झाली माझी, लवकर उठल्यामुळे। आणि पूजा करत होती आणि तिचे मधामधात चालूच होतं तिचं करणं। आणि सकाळी लवकर उठल्यामुळे, मी उठल्यामुळे घरातले सगळे सुटले होते आणि त्याच्यासोबत त्या मोठ्या मुलीची पण तयारी करणं तिचंसुद्धा चालू होतं। मम्मी हे सामान कुठं आहे, ते सामान कुठं आहे, त्यामुळे मी इथं बोलताना दिसत आहे। इकडे पूजा करावं लागत आहे आणि घरच्यांशी पण बोलत आहे। तर पहा, एक जण घरातलं उठलं तर घरातले सगळेजण कसे लवकर उठतात। आणि मुलीची पण तयारी वगैरे झाली होती आणि इथं तिची स्वामिनी लवकर उठल्यामुळे, तिचं तुम्हाला अगोदरच सांगितलं की तिच्या तयारी असताना ही पण उठूनच जाते आणि हिचा चालू होता आता झोपण्यासाठी, मम्मी तू चल झोपायला म्हणून। तर तिला त्यानंतर तिला जवळ घेतलं आणि पूजा वगैरे झाली। त्यानंतर थोडंसं तिच्यासोबत पण आपला टाईम स्पेंड करावं लागते आणि मुलगी तेव्हा शाळेत गेली होती। आता आम्ही इथं तेवढ्या ह्या पूजेतून उठून मला जावंसुद्धा लागलं होतं आणि मुलीची तयारी करून दिली होती आणि त्यानंतर मुलगी गेली होती। त्यानंतर त्यांनी बाजार आणून दिला सकाळीच, कारण आज गुरुवार होता, घरचा बाजार पण काहीच सामान नव्हतं, तर बाजार आणला। त्यानंतर आलू उकडले होते, त्यानंतर एका इकडे कणिक भिजवली होती, एका इकडे पालक उकळून त्याची काय पराठे करायचे होते, ते पण त्याचा पण उंडा भिजवला होता, एका इकडे भरीत केलं होतं। आणि यासाठी स्वामिनीला बघायला असणं पण आवश्यक आहे घरी आणि त्यांची पण मला मदत झाली। त्यांनी मेथी निसली, त्यानंतर वांगे भाजले, त्याचे मटेरियल त्यांनीच तयार केलं होतं आणि एका इकडे वरण लावलं होतं। त्यानंतर तिथं 9 वाजता कॉल आला की तू मला उपास आहे, एवढं नको पाठवू। तर तिला सांगितलंसुद्धा की स्वामी समर्थाचे करत आहे, आता तू हॉस्पिटलमध्ये आहे, तिथं उपास वगैरे नको करू, पुढं तू उपास एखादा वाढवून घे जो। तर त्यानंतर तिनं ते हो म्हटलं। ती कॉल लावत होती, पण माझा सायलेंटवर असल्यामुळे तो मला कॉल आला नाही। ती सकाळपासून कॉल लावते, तिच्या पण लक्षात नाही की माझ्या मिस्टरांच्या याच्यावर कॉल लाव। तिचं पहिल्यांदाच ती हॉस्पिटलमध्ये आहे, तर तिला लवकर लक्षातच येत नाही आहे। बरं, तिची नणद वगैरे पण सोबत आहे आणि 4-5 जणं तिथं सोबत होते, त्यामुळे मी लवकर स्वयंपाकाला लागली होती आज। तर तिचं कसं हॉस्पिटलचं थोडं वेगळंच पडते। त्यानंतर डबा तयार केला होता आणि इथं जिजाजीसाठी थोडीशी सोजीसारखं केलेलं होतं आणि एका याच्या थर्मासमध्ये त्यांना वरणसुद्धा दिलं होतं। तर सध्या ते ICUमध्ये थोडंसं 1 दिवस ठेवतात त्यांना, त्याच्यात होते ते। आणि त्यानंतर त्यांना जेवायसाठी वगैरे त्यांना जाऊ शकत होते। 11 वाजले होते, तर ते गेले होते
अमरावतीला अच्युत हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं होतं त्यामुळे. तर त्यानंतर मी घर पुन्हा झाडलं, पूर्ण झाडत आली. मुलगी एवढा कचरा करून ठेवते, तर घरात सामान आणि आमची पण धावपळ होती इकडे-तिकडे, त्यामुळे पुन्हा घर क्लीन केलं. आणि हे मधामधात हिचं चालूच असते आणि झाडतानासुद्धा हिचं त्यातलंच कचरं उचलणं चालू असते. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.